आता पाहूया राजकीय विश्वात काय सुरू आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यातील दोघांना जामीन मंजूर। संजय परब आणि रविकांत सिंग यांना पीएमएलए कोर्टातून जामीन। दोघांनाही ईडीने अटक केलं नसल्यानं कोर्टाकडून जामीन मंजूर। पुण्यातील ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। 5 तारखेला फडणवीसांच्या उपस्थितीत बाळा ओसवाल, विशाल धनवडेंसह 5 जण भाजपमध्ये प्रवेश करणार। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय होण्याची शक्यता। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। परिवहन क्षेत्रात 3 वर्षात नवीन ईव्ही धोरण घोषित होणार। 15 वर्ष झालेली वाहनं भंगारात काढावी, मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। विशेष सहाय्याच्या योजनांचे अनुदान डीबीटी प्रणालीद्वारे मिळणार। जात पडताळणी प्रक्रियाही ऑनलाईन करण्याची मागणी। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। प्रगतिशील महाराष्ट्र, गतिशील महाराष्ट्राच्या निर्धारासाठी एकजूट करूया। महाराष्ट्र आता थांबणार नाही। निर्धार पूर्ण करण्यासाठी कष्टकरी, शेतकरी सगळ्यांना सोबत घेणार। नववर्षाच्या पूर्वसंध्येला देवेंद्र फडणवीसांच्या महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोदींकडून विधानसभा विजयाबद्दल बावनकुळे यांचं अभिनंदन। गावातील 125 लोकांनी स्टॅम्प पेपरवर मतदान केल्याचं लिहून दिलं, पण मिळाली 60 मतं। बच्चू कडूंचा दावा। ब्राह्मणवाडा थडी गावातील ईव्हीएमवर कडून शंका व्यक्त। बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजप आमदार प्रवीण तायडेंची जीभ घसरली। तायडेंच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक। अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रहारचं आंदोलन। प्रवीण तायडेंवर कारवाईची मागणी।